जय शिवराय मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी समजली जाणारी योजना म्हणजे पीक विमा योजना। परंतु या पीक विमा योजनेला गेल्या 2 ते 3 वर्षापासून बोगस लाभार्थ्याचं ग्रहण लागलेलं आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून याच्यामध्ये अनेक बोगस पीक विम्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत। 2022 मध्ये 2023 मध्ये फळपीक विम्याची अनेक प्रकरणं याच्या अंतर्गत पकडण्यात आली आणि 2024 मध्ये फळपीक विमा बरोबरच खरीपाचा पीक विमा देखील बोगस भरण्यात आल्याचं निदर्शनास आलेलं आहे। कांद्याचा पीक विमा असेल, सोयाबीनचा पीक विमा असेल किंवा शेतात पीक नसताना इतर पिकाचा पीक विमा भरणं असेल, शासकीय जमिनीवरती पीक विमा भरणं असेल, याने केलेल्या लँडवरती पीक विमा भरणं असेल किंवा एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरती आपलं बँक अकाउंट देऊन पीक विमा भरणं असेल, असे अनेक प्रकरणं उघडकीला येत आहेत आणि कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची तपासणी करून शासनाचे काही कोटी रुपये या ठिकाणी या पीक विमा कंपनीच्या घशात जाण्यापासून वाचवण्यात येत आहेत। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आता या जे काही बोगस पीक विम्याची प्रकरणं करणारे जे बोगस लाभार्थी आहेत, या बोगस लाभार्थीवरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की जे काही शेतकऱ्यांवरती कारवाई केली जाईल त्यांच्या पीक विम्याच्या पॉलिसी रद्द केल्या जात होत्या। तो जो काही निधी आहे, तो जो काही शेतकऱ्याच्या हप्त्याची रक्कम आहे ती शासनाने परत घेतली जात होती। परंतु आता याच्या व्यतिरिक्त काहीतरी कडक कारवाई केली जावी, जेणेकरून पुढे अशा प्रकारची बोगस पीक विम्याची प्रकरणं समोर येणार नाही, अशा प्रकारची मागणी आता कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पीक विमा योजनेच्या GR नुसार, पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार अशी बोगस पीक प्रकरणं आली तर त्या पॉलिसी रद्द करण्यात याव्यात, त्या ठिकाणी काही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। आणि याच तरतुदीच्या अधीन आता कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये बोगस पीक विम्याच्या अंतर्गत पकडले जाणारे जे लाभार्थी असतील, शेतकरी असतील, अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या इतर कुठल्याही कृषी विभागाच्या योजनांचा पुढील 5 वर्ष लाभ देण्यावरती बंदी घालण्यात यावी। याचप्रमाणे त्या शेतकऱ्यांवरती जे काही गुन्हे असतील ते गुन्हे देखील दाखल करण्यात यावेत, अशा प्रकारची मागणी एका प्रस्तावाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे। शासनाच्या माध्यमातून याच्यावरती काय कारवाई केली जाते, याला मंजुरी दिली जाते का, काय निर्णय घेतला जातोय, हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। परंतु मित्रांनो, हे झालं बोगस पीक विम्याची प्रकरणं भरणाऱ्या शेतकऱ्यांचं। आता शेतकरी एवढ्या धडाडीनं पीक विम्याची ही अशी बोगस प्रकरणं करतात, त्याला पीक विमा कंपन्या अप्रुव्हल देतात आणि पुढे पीक विमा कंपनीच्या घशामध्ये केंद्राचा, राज्याचा हप्ता येतो। ज्या मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी बोगस पॉलिसी क्रिएट करतात, त्या बोगस पॉलिसीला अप्रूव्ह करणं हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देखील सहज असंच केलं जातं आणि याच्यामध्ये जेवढे काही शेतकरी दोषी आहेत त्याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये पीक विमा कंपन्या दोषी आहेत। त्याच्यामुळे फक्त शेतकऱ्यांवरतीच कारवाई करायची आणि पीक विमा कंपन्याला मोकळं सोडायचं, असं या ठिकाणी कृषी आयुक्तालयाचं म्हणणं आहे का, ते देखील या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। कारण आपण पाहिलेलं आहे की कोर्टाच्या माध्यमातून पीक विमा मंजूर केल्यानंतर त्याच्यामध्ये वाटप न करणं, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये पीक विमा वाटप न करणं, याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांचा कालावधीमध्ये पीक विमा वितरित न करणं, असे अनेक प्रकरणं या ठिकाणी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा समोर येत आहेत। आणि बऱ्याच वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या पीक विमा कंपन्यांच्या जप्तीच्या नोटिसी काढल्या जातात, या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी शासनाला मागणी केली जाते, परंतु त्या ठिकाणी कुठलीही कारवाई होत नाही। आणि आता शेतकऱ्यांवरती बोगस पीक विम्याची प्रकरणं दिसून आल्या म्हणून या कारवाई करण्यासाठी मात्र ताबडतोब हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कृषी विभाग ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विषय येतो त्या ठिकाणी कडक कारवाई करण्याची भूमिका घेतो, मात्र त्या शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांवरती मात्र कारवाई करण्यासाठी कुठेही अशा प्रकारची धडाडीची भूमिका घेतली जात नाही। हे देखील एक या ठिकाणी कुठेतरी दुजाभाव दिल्यासारखं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांवरती, कारण याच्यामध्ये बोगस करणारे जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे, परंतु दोन्ही बाजूनं जे कोणी बोगस असतील, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरला असेल तर त्यांच्यावरती, आणि ज्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या पीक विमा कंपन्या बोगस प्रकरणं करत असतील ते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणं अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांची देखील अशीच मागणी असणार आहे। धन्यवाद।